नमस्कार. आजच्या या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्राचे हवामान. महाराष्ट्राचे हवामान म्हणत असताना महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम झालेला दिसून येतो. जसं महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आहे, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी आहे. त्याच सोबत महाराष्ट्राच्या पश्चिमेला आपल्याला अरबी समुद्र सुद्धा पाहायला मिळतो. तर अरबी समुद्राचा परिणाम आपल्याला कोकणाच्या हवामानावरती झालेला दिसतो आणि सह्याद्रीमुळे आपल्याला मान्सून वारे येताना ते अडवल्या जात असल्यामुळे सह्याद्रीमुळे आपल्याला कोकणामध्ये आणि सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला बऱ्याचशा प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसत असतो. म्हणजेच काय तर एकंदरीत महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम झालेला दिसतो. आता महाराष्ट्राचे हवामान म्हणत असताना महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 3 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. उन्हाळा हा मार्च ते मे पर्यंत असतो, पावसाळा हा जून ते सप्टेंबर पर्यंत असतो आणि हिवाळा हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात पहिले आपण उन्हाळ्याविषयीची माहिती मिळणार आहोत. आता उन्हाळ्याचा अभ्यास करत असताना किंवा उन्हाळ्याविषयी माहिती मिळत असताना कोकण किनारपट्टीवरती आपल्याला खारे आणि मतली वाऱ्यांचा परिणाम झालेला दिसतो आणि याचा फायदा आपल्याला कोकणाला मिळताना दिसतो. पण जसं 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 किनारपट्टीपासून आतमध्ये जाणार म्हणजे समुद्रापासून किंवा कोकण किनारपट्टीपासून जसं जसं आपण पूर्वेकडे जायला लागणार त्यानंतर सह्याद्री पर्वत, सह्याद्री नंतर पठार लागतो. तर अशा प्रकारे कोकणाचं जे वातावरण आहे ते थोडंफार कोकणाचं जे हवामान आहे ते दमट झालेलं दिसतं आपल्याला आणि जसं जसं आपण खंडांतर्गत भागामध्ये जाणार तसं तसं तापमानाची जी कक्षा आहे ती वाढलेली दिसते आणि यालाच खंडांतर्गत परिणाम असं म्हणत असतात. आता खंडांतर्गत परिणाम म्हणजे काय तर समुद्र सपाटीपासून किंवा समुद्र किनाऱ्यापासून जसं जसं खंडाच्या आतमध्ये जाऊ तसं तसं तापमान कक्षा ही वाढलेली दिसते आणि याला कॉन्टिनेंटल इफेक्ट म्हणजेच खंडांतर्गत परिणाम असं म्हणत असतात. तर याचा परिणाम आपल्याला नक्कीच कोकणाच्या आणि पठाराच्या हवामानावरती झालेला दिसतो. तर बघा आता तर दैनिक कमाल तापमान उन्हाळ्याची माहिती घेत असताना किंवा उन्हाळा हा ऋतू बघत असताना कमाल तापमान बघणार आहोत आपण सगळ्यात आधी. तर कोकणामध्ये हे जे दैनिक कमाल तापमान आहे, कमाल म्हणजे सर्वात जास्त, हे 30 ते 33 डिग्री सेल्सिअस दरम्यान असते. पुण्यामध्ये 37 डिग्री सेल्सिअस दरम्यान, सोलापूरमध्ये 41 डिग्री सेल्सिअस आणि नागपूर अमरावतीमध्ये 42-43 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, कोकणामध्ये 30 ते 33, पुणेमध्ये 37, सोलापूरमध्ये 41 आणि नागपूर अमरावती विदर्भाच्या भागामध्ये ते आपल्याला 42 ते 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत दिसत आहे. म्हणजेच काय तर समुद्र किनाऱ्यापासून म्हणजेच कोकणापासून आतमध्ये जात असताना हे तापमान आपल्याला वाढलेलं दिसत आहे. नंतर बघा खानदेश आणि विदर्भाच्या काही भागामध्ये उन्हाळ्यात हेच तापमान 46 ते 48 डिग्री सेल्सिअस वाढल्यापर्यंतची नोंद झालेली आहे. त्यानंतर आहे दैनिक तापमान कक्षा. आता दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय तर दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान या दोघांमधील जो फरक असतो किंवा या दोघांमधील जी गॅप असते त्याला डायअर्नल रेंज किंवा दैनिक तापमान कक्षा असं म्हणत असतात. आता दैनिक तापमान कक्षा उन्हाळ्यातली बघायची झाल्यास कोकणामध्ये 5 ते 6 डिग्रीचा फरक पडतो. म्हणजे दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान यामध्ये कोकणात जास्तीत जास्त 5 ते 6 डिग्रीचा फरक आपल्याला दिसून येतो. पुणे, सोलापूर, नागपूरमध्ये तो 15 डिग्री सेल्सिअस किंवा यापेक्षा जास्त असतो. नागपूरमध्ये दिवसाचे तापमान हे 48 डिग्री सेल्सिअस असते तर रात्रीचे तापमान 19 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होत जाते. म्हणजेच काय तर नागपूरमध्ये यामुळे दैनिक तापमान कक्षा आहे ही साधारणतः 29 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. नंतर हवेचा दाब व वारे पाहत असताना कोकणामध्ये दुपारी आपल्याला आरोह प्रकारचा पाऊस पडताना दिसतो. म्हणजेच काय तर समुद्रावरून येणारे वारे स्वतःसोबत बाष्प घेऊन येतात आणि त्यामुळे इथे पाऊस पडलेला दिसतो किंवा दिवसभराच्या तापमानामुळे पाण्याची वाफ होते, ही वाफ वर जाते, ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो. याला आरोह प्रकारचा पाऊस असं म्हणत असतात आणि हा अशा प्रकारचा पाऊस कोकणात आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतो. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये धुळीची वादळे आणि निर्माण होताना दिसत असतात. तर अशा प्रकारे हा हवेचा ताप आणि वाऱ्यांचा प्रकार सुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये इथे अनुभवास मिळतो. त्यानंतर आहे पर्जन्य. एप्रिल व मे मध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि यालाच आम्रसरी असं म्हणतात कारण यावेळेस आंब्याला बहर येत असतो आणि या पावसामुळे आंब्याच्या पिकाला बऱ्या प्रमाणात मदत होते म्हणून त्याला आम्रसरी असं सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात पडत असतो आणि हा पाऊस साधारणतः 10 सेंटीमीटर ते 12.5 सेंटीमीटर पर्यंतचा असतो. तर अशा प्रकारे हा पहिला ऋतू होता उन्हाळा. त्यानंतरचा दुसरा ऋतू आहे पावसाळा. आता महाराष्ट्राला जो पाऊस मिळतोय तो प्रामुख्याने नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये पडणाऱ्या एकूण पर्जन्यापैकी 80% पर्जन्य हे नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून मिळत असते.
कोकण व घाटमाथ्यावरती साधारणतः 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद होते आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद अंबोली इथे झालेली आहे 707 सेंटीमीटर पर्यंत. त्यानंतर कोकण व नाशिक, पुणे, कोल्हापूर यांचा पश्चिम भाग इथे 150 ते 250 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस पडतो. त्यानंतर वेस्टर्न घाट म्हणजेच पश्चिम घाटाच्या पूर्वेस नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत व विदर्भाच्या भागात साधारणतः 100 ते 150 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस पडतो. तसेच पश्चिम घाटाच्या पूर्वेस मराठवाड्याचा पूर्व भाग व विदर्भाचा पश्चिम भाग इथे 75 ते 100 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस पडतो. मराठवाडा, खानदेश मधला जळगाव, त्यानंतर पश्चिम विदर्भाचा काही भाग इथे 50 ते 75 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. अवर्षणग्रस्त प्रदेशाचा विचार केल्यास या अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो आणि इथे 30 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडतो. सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या पट्ट्याचा विचार करायचा झाला सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात दहिवड व मसवडचं पठार या ठिकाणी साधारणतः 29 ते 30 सेंटीमीटर पाऊस पडतो. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा कोणता किंवा भाग कोणता असं विचारल्यास सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात दहिवड व मसवडचा भाग किंवा मसवडचा परिसर हा भाग तिथे अवर्षणग्रस्त किंवा सर्वात कमी पर्जन्यामध्ये येतो. नंतर बघा पावसाळ्यातील जी सापेक्ष आर्द्रता आहे ती कोकणामध्ये 85 ते 90% म्हणजे 85 ते 90% दरम्यान असते. त्यानंतर पठारी प्रदेशामध्ये यापेक्षा थोडं प्रमाण कमी होते सापेक्ष आर्द्रतेचं आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 75 ते 80% जवळपास ही सापेक्ष आर्द्रता असते. विदर्भामध्ये ती 70 ते 75% असते. आता सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे हवा जेवढं काही बाष्प ग्रहण करू शकते त्या तिच्या एकूण क्षमतेच्या तुलनेमध्ये तिने जेवढं बाष्प ग्रहण केलेलं आहे त्याला सापेक्ष आर्द्रता असे म्हणत असतात. इंग्लिशमध्ये याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणत असतात आणि यानुसारच आपण पाऊस किती पडणार हे ठरवल्या जात असतात. यानंतर बघा पावसाचे दिवस म्हणत असतात आणि पडणारा पाऊस म्हणत असताना या दोन मध्ये फरक येतो. बरेच वेळा पावसाचे दिवस जास्त असूनही पडणारा पाऊस कमी असू शकतो आणि बरेच वेळा पावसाचे दिवस कमी असूनही पडलेला पाऊस हा जास्त असू शकतो. त्यामुळे प्रत्येकच वेळेस पावसाचे दिवस जास्त म्हटले की पडलेला पाऊस हा जास्त असणारच असं नाहीये, हे लक्षात घ्यायचं इथे. नंतर बघा कोकणामध्ये पावसाचे दिवस पाहिल्यास साधारणतः आपल्याला 75 ते 95 दिवस दिसतात. मध्य महाराष्ट्रामध्ये 35 ते 50 दिवस पाऊस पडतो. विदर्भामध्ये 60 ते 65 दिवस पडतो आणि सर्वात जास्त पावसाचे दिवस कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा इथे आहेत आणि ते आहेत 108 दिवस. या खालोखाल महाबळेश्वरला 103 दिवस, अंबोलीला 97 दिवस आणि सर्वात कमी पावसाचे दिवस आहे सातारा जिल्ह्यात मसवडला 19 दिवस. तर अशा प्रकारे पावसाचे दिवस सुद्धा आपण पाहिलेले आहेत. यानंतरचा तिसरा ऋतू आहे हिवाळा. आता हिवाळा म्हणत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे सूर्याची किरणे ही तिरकस व्हायला लागणार आणि त्यामुळे तापमान हे कमी कमी व्हायला लागणार. पण पावसाळा संपून हिवाळा सुरू होत असताना ऑक्टोबर महिना जो आहे हा ऑक्टोबर महिना म्हणजे संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो आणि याच ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला ऑक्टोबर हीट अनुभवायला मिळत असते. आता ही ऑक्टोबर हीट म्हणजे काय? पावसाळा नुकताच संपलेला असतो आणि जमिनीमध्ये पावसाचं प्रमाण किंवा आर्द्रतेचं प्रमाण बाकीच असतं आणि सोबत सोबत सूर्याचे प्रखर किरण यामुळे काय होते की जास्त प्रमाणामध्ये गरमी जाणवायला लागते किंवा जास्त उष्णतेचा दाह आपल्याला सोसायला लागतो आणि सोसावा लागतो त्यालाच आपण ऑक्टोबर हीट असं म्हणत असतात. तर बघा प्रखर सूर्यप्रकाश व हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा जाणवायला लागतो आणि त्याला ऑक्टोबर हीट असे म्हणत असतात. परत हिवाळ्याविषयी बोलत असताना दैनिक कमाल तापमान, कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी. हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त तापमान किती असणार आणि कमीत कमी तापमान किती असणार ते बघूया. तर बघा दैनिक कमाल तापमान म्हणत असताना कोकणामध्ये 30 डिग्री सेल्सिअस अनुभवास मिळते आणि खंडांतर्गत भागामध्ये ते साधारणतः 28 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. त्यानंतर दैनिक किमान तापमान म्हणत असताना कोकणामध्ये म्हणजे दक्षिण कोकणामध्ये ते 21 ते 22 डिग्री सेल्सिअस असते आणि उत्तर कोकणामध्ये ते 17 ते 20 डिग्री सेल्सिअस असते. विदर्भ व मराठवाड्यामध्ये 13 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळते. दैनिक तापमान कक्षा, परत तापमान कक्षा म्हणजे हिवाळ्यातील जास्तीत जास्त एका दिवसातील जास्तीत जास्त तापमान आणि त्याच दिवसातील कमीत कमी तापमान यातील फरक. तर दैनिक तापमान कक्षा कोकणामध्ये ही 10 डिग्री सेल्सिअसची असते, पठारावरती 15 ते 20 डिग्री सेल्सिअसची असते, सोलापूर, अमरावती व नागपूर इथे ती 25 ते 27 डिग्री सेल्सिअसची असते आणि पुण्यात सर्वात जास्त म्हणजे साधारणतः 31 डिग्री सेल्सिअसची ही दैनिक तापमान कक्षा असते.
तर अशा प्रकारे हा हिवाळा आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळे आकडे बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, की हिवाळ्यातील आणि उन्हाळ्यातील तापमान म्हणजे कोकणामध्ये इथे फारशी तफावत जाणवत नाही. म्हणजे उन्हाळ्यातही तेवढंच तापमान कोकणामध्ये पाहायला मिळतं आणि हिवाळ्यातही तेवढंच तापमान. म्हणजेच काय, तर इथे जो काही आपल्याला ओशनिक इफेक्ट म्हणतो किंवा प्रेझेन्स ऑफ ओशन हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतो. अरबी समुद्राचं सानिध्य लाभल्यामुळे कोकणाच्या हवामानावरती फारसा परिणाम आपल्याला होताना दिसत नाही. नंतर बघा हिवाळ्यातील पर्जन्य. विदर्भातील एकूण पावसाच्या 5% पाऊस हा हिवाळ्यात विदर्भाला मिळत असतो. बंगालच्या उपसागरामध्ये बरेच वेळा वादळांची निर्मिती होताना दिसते आणि या चक्रीय वादळामुळे सुद्धा आपल्याला हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडताना दिसत असतो. हिवाळ्याचं वैशिष्ट्य सांगावयाचं झाल्यास पहाटेच्या वेळी द्रव व धुके पडते आणि थंडीच्या लाटेचा जो तडाखा आहे तो साधारणतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला पाहायला मिळतो किंवा या भागांमध्ये हा थंडीच्या लाटेचा तडाखा जास्त जाणवत असतो. यानंतर आहे वार्षिक पर्जन्याचे वितरण. वार्षिक पर्जन्याचे वितरण म्हणत असताना महाराष्ट्रामध्ये आपण एकूण 5 कॅटेगरीमध्ये हे वितरण पाहूया. अतिशय जास्त पाऊस, त्यानंतर जास्त पाऊस, मध्यम पाऊस, कमी पर्जन्य, अतिशय कमी पाऊस किंवा कमी पर्जन्य. आता अतिशय जास्त पाऊस म्हणत असताना 300 ते 750 सेंटीमीटरच्या दरम्यान जर पाऊस पडत असेल तर त्या भागाला किंवा त्या वितरणाला आपण अतिशय जास्त पावसाचा प्रदेश असं म्हणणार. त्यानंतर जास्त पाऊस किंवा जास्त पावसाचा प्रदेश म्हणत असताना त्या भागामध्ये 200 ते 300 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडलेला असणार. नंतर मध्यम पावसाचा प्रदेश म्हणत असताना 100 ते 200 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडलेला असणार. कमी पर्जन्याचा प्रदेश म्हणत असताना 50 ते 100 सेंटीमीटर पर्यंत आणि अतिशय कमी पावसाचा प्रदेश म्हणजे 50 सेंटीमीटर पेक्षा कमी. तर सर्वात पहिला आहे अतिशय जास्त पाऊस. परत सांगते, अतिशय जास्त पाऊस म्हणजे 300 ते 750 सेंटीमीटर. महाराष्ट्रात कोकण व पश्चिम घाट मीन्स कोकणामध्ये आणि पश्चिम घाटाच्या पश्चिम भागामध्ये अतिशय जास्त पाऊस पडतो. अंबोलीमध्ये आतापर्यंत 745 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्या खालोखाल महाबळेश्वर 623 सेंटीमीटर, माथेरान 517 सेंटीमीटर. नंतर आहे जास्त पाऊस. जास्त पाऊस 200 ते 300 सेंटीमीटरची रेंज. अरबी समुद्रालगत कोकणाचा भाग व घाटमाथ्याच्या पूर्वेस असलेला मावळ भाग इथे 200 ते 300 सेंटीमीटरचा पाऊस पडतो आणि कोकणामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पाऊस वाढलेला दिसतो. म्हणजे आपण जसं जसं खाली जाणार तसं तसं पावसाचं प्रमाण आपल्याला कोकणामध्ये वाढलेलं दिसणार. नंतर आहे मध्यम पाऊस 100 ते 200 सेंटीमीटर. पूर्व भागात विदर्भामध्ये मध्यम प्रकारचा पाऊस पडतो. नंतर आहे कमी पर्जन्याचा प्रदेश. कमी पर्जन्याचा प्रदेश म्हणत असताना 50 ते 100 सेंटीमीटर आणि महाराष्ट्राच्या सर्वात जास्त भागामध्ये 50 ते 100 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. म्हणजेच काय, तर महाराष्ट्राचा सर्वात जास्त भाग हा कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये येतो. इथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, पूर्व मराठवाडा, खानदेशातील धुळे व जळगाव आणि पश्चिम विदर्भातील 4ही जिल्ह्यांचा समावेश होतो. नंतर आहे अतिशय कमी पाऊस. अतिशय कमी पाऊस म्हणजे 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस. कोकणामध्ये सातारा, सांगली, पूर्व पुणे, अहमदनगर, सोलापूरचा काही भाग या भागांचा अतिशय कमी पावसाच्या प्रदेशामध्ये समावेश होतो. तर हे होतं महाराष्ट्राचं हवामान. इथे आपण थांबूया. धन्यवाद.